उल्हासनगर महानगरपालिकामध्ये सातत्याने भ्रष्टाचार आणि वेगवेगळे जे काही घोळ होतात याबद्दल आता सांगायची काय गरज राहिली नाही, कारण उल्हासनगर शहरामध्ये भ्रष्टाचार जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढतच गेलेला. अशातच आता भारतीय जनता पक्षाचे नूतन अध्यक्ष सन्माननीय प्रदीप रामचंदानी आणि या उल्हासनगर क्षेत्रातील आमदार कुमार आयलानी आणि सोबतच त्यांच्या उल्हासनगरमधील भारतीय जनता पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी एकत्रितपणे येऊन पत्रकार परिषद घेतली होती. ज्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं आरोप केलेला आहे की प्रेम झा आणि सन्माननीय माजी महापौर यांचे पुत्र अरुण आशान यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोपांची एक फैरी झालेली नाही. त्यामध्ये काही कागदपत्र देखील दाखवण्यात आले आहेत की ज्यामध्ये असं पूर्णपणे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की भ्रष्टाचार करण्यासाठी अरुण आशान आणि प्रेम झा ह्या दोघांचं संगनमत आहे आणि या संगनमतांच्या माध्यमातून त्यांनी उल्हासनगर शहरातील अनेक प्रकारचे घोटाळे केले, निकृष्ट दर्जाची कामं करून त्यांनी जनतेच्या पैशाची लयलूट केलेली आहे अशी देखील त्यांनी आपल्या आरोपामध्ये सांगितलेलं आहे. उल्हासनगर में विकास कार्यों के लिए बहुत सारे पैसे महाराष्ट्र सरकार से आते हैं. उन कार्यों में अड़ंगा डालने के लिए प्रेम झा ठेकेदार और पूर्व महापौर का निकटवर्तीय संबंधी दोनों मिलकर इस शहर में कारोबार कर रहे हैं. फाइल फेम प्रदीप रामचंदानी यांनी केलेल्या आरोपामध्ये त्यांनी सांगितले आहे की प्रेम झाने अनेक प्रकारचे भ्रष्टाचार केले, त्यामध्ये अनेक रस्ते आहेत, एक ब्रिज आहे, त्या ब्रिजचं काम तेथील स्थानिक जो नगरसेवक त्यांनी देखील तक्रारी केलेली आहे, परंतु ते काम अजूनपर्यंत करण्यात आलेलं नाही. ते काम जसेच्या तसेच आहे, पुढे गेलेले नाही आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की पंजाबी कॉलनीमध्ये येथील जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम देखील अजूनपर्यंत पूर्ण केले नाही, ते काम अपूर्ण ठेवलेलं आहे. हम देख रहे हैं कि जो प्रेम झा कंपनी है उसके पास अपनी मशीनरी जो वो दिखाता है वह उसके दस्तावेज जाली हैं, यह मैं आपके सामने सिद्ध करूंगा. और प्रेम झा का जो काम करने का ढंग यह है कि सारे काम वसूल करना, जिसमें महापौर का निकटवर्ती संबंधी दोनों मिलकर काम ले लेते हैं, फिर वह काम छोटे छोटे ठेकेदारों को या जो जितनी बड़ी कंडीशन डालते हैं छोटे छोटे ठेकेदारों को बेचते हैं. उसमें त्यामध्ये आता सांगायचा मुद्दा हा आहे की अनेक भ्रष्टाचार हे गेल्या 2019 पासून ते आतापर्यंत होतात. प्रदीप रामचंदानी यांनी केलेले हे जे आरोप आहेत ते 2019 पासून ते 2024 आलेलं आहे. आत्ताच त्यांना या सगळे आरोप करण्याची गरज काय पडली, महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे. मागील काही आम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मागील 6 महिन्यापूर्वी उल्हासनगर शहरातील याच प्रदीप रामचंदानीची जी कंपनी आहे, त्यांचा मुलगा जो सांभाळतो, ठेकेदारी करतो, त्याची कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यासाठी महापौर आपलं सन्माननीय आयुक्त यांना पत्र दिलं होतं, परंतु त्याला स्थगिती देण्यात आलेली. दुर्भाग्य कहें या काम की मजबूरी कहें, उस जाल में 2019 से मेरा बेटा भी फंसा हुआ है, क्योंकि वह उन कंडीशनों में एलिजिबल नहीं होता, इसीलिए वह भी उसके नाम पे काम करने के लिए मजबूर होता है. क्योंकि ये ताकत बहुत बड़ी है, दोनों हर बार अलग अलग निविदाओं में शर्तें डालते हैं. पिछले 2019 से लेकर आज तक जितनी निविदाएं निकली हैं उसमें शर्त रोज बदलती है. प्रदीप रामचंदानी याचाच कदाचित राग धरून हे सगळे आरोप केलेले आहेत, जेणेकरून त्यांच्या त्यांचा मुलगा देखील हा ठेकेदारी करतो, परंतु त्यांचीच कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात जो प्रस्ताव देण्यात आला होता, कदाचित ज्याचाच राग धरून आता त्यांनी देखील प्रेम झा याची कंपनी देखील ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यासाठी ते आता एकदम आतुर झालेले आहेत. याचप्रमाणे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी देखील त्यांच्यावरती आरोप केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी एक बॅकस्टेजवरून ते सांगितलं की प्रेम झा हा सातत्याने एकदम चुकीचं कामं करतो, एकदम जर्जर अवस्थेतली त्याची कामं असतात आणि निकृष्ट दर्जाची कामं असतात.
हमारे भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष ने आपको बताया कि प्रेम झा जी जो पेपरों में गड़बड़ी की है उसके बारे में इन्होंने बताया, लेकिन आमदार होने के नाते मैं भी जो शहर में कार्य चल रहे हैं, जैसे उन्होंने जो ठेके लिए हैं उसका या तो काम सही नहीं है या तो स्लो चल रहा है। जैसे कि उदाहरण वीटीसी ग्राउंड का उन्होंने ठेका लिया है, आज काफ़ी समय से वो काम पूरे नहीं हो रहे हैं। पंजाबी कॉलोनी का जो रोड है, मैंने 2-3 बार विजिट किया है, कमिश्नर को कहा है, सिटी इंजीनियर को कहा है कि ये जो रोड है, आज वहाँ पे जितने भी रहने वाले सिटीजन्स है सभी लोगों ने कंप्लेंट करके मोर्चे भी निकाले, लेकिन वो रोड की अभी तक उसके बारे में कुछ सुनवाई नहीं हो रही है। 3 नंबर ओटी पिंटो पार्क से लेके उल्लास स्टेशन का जो रोड जाता है, उन्होंने जो टेंडर लिया है, पिंटो ने काफ़ी टाइम से उनका कंप्लेंट किया है कि वो ब्रिज बननी चाहिए। टोनी सिरवानी ने भी कंप्लेंट किया है। सांगण्याचा मुद्दा हाच आहे की 2019 पासून ते आत्तापर्यंत हे दोघेच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असो किंवा आमदार असो किंवा शहर अध्यक्ष असो, आताच त्यांना गरज का पडली या सगळ्या गोष्टींची? त्यांना आताच दिसला की हा सगळा जो प्रकार आहे, भ्रष्टाचाराचा प्रकार आहे, निकृष्ट दर्जाची काम आहे, याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती वेगळ्या प्रकारची भूमिका आहे। कदाचित एक राजकीय दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी देखील हे ते सगळं करत आहे। सदर ही जी आरोपाची पत्रकार परिषद होती, ही पत्रकार परिषद घेण्यासाठी सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठिंबा असल्याचे देखील त्यावेळी स्पष्ट करण्यात आले। आदरणीय रविंद्र चौहान साहब के निर्देश पर हमने ये तय किया है कि प्रेम झा की जो काली करतूतें हैं, ये जो मैं स्पष्ट बोल रहा हूं, चौहान साहब के निर्देश पर हमने तय किया है कि उसको ब्लैकलिस्ट कराने के लिए सारी भारतीय जनता पार्टी, कदाचित या सगळ्या गोष्टीच्या मागील जो मुद्दा आहे तो भ्रष्टाचाराचाच असेल, परंतु महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे सगळे झालेले भ्रष्टाचार आत्ताच उघडकीस काढण्यासाठी गरज काय। सोबतच या पत्रकार परिषदेमध्ये प्रदीप रामचंदांनी एक असं सांगितलं की उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 100 करोडचा घोटाळा झाला आणि काही जे पुरावे आहेत ते ऑन द वे आहेत। तर हे जर त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची पुख्ता माहिती नसताना त्यांनी हा जो केलेला आरोप आहे तो या आरोपामध्ये किती तथ्य आहे हा येणारा काळ सांगेल। परंतु सध्या तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामधील जो कलगीतुरा चालू आहे तो कलगीतुरा येणाऱ्या काळामध्ये कुठल्या स्टेजवर जाईल हे आता पाहणं अत्यंत गरजेचं आहे। झापी जिम्मेवार है या उस महापौर का निकटवर्ती संबंधी जिम्मेवार है, ऐसा नहीं है। इसमें प्रशासन भी इनके साथ पूरी तरह से मिला हुआ है। मेरे पास कुछ जानकारी अभी तक अधूरी है। एक काम में प्रशासन ने 100 करोड़ का घोटाला किया है, एक काम में 100 करोड़ का घोटाला किया है। उसके जैसे ही मेरे को पेपर मिलेंगे मैं आपके सामने रखूंगा और प्रमाण के साथ रखूंगा। या सर्व आरोपांची जेव्हा फैरी झाली त्याच्यानंतर पत्रकार परिषद झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी जेव्हा बाहेर निघाल्या, शहरभरामध्ये याची चर्चा सुरू झाली। या चर्चेला उत्तर देण्यासाठी ज्या महापौरांचे नातेवाईक म्हणून सांगितले गेले ते अरुण आशान यांनी देखील आपले प्रतिक्रिया देताना सांगितलं की ते या उल्हासनगर शहरामध्ये शिंदे गटाचे ते एकदम मुख्य नेता जरी असले तरी देखील ते फक्त राजकारण न करता समाजकारण करण्यासाठी देखील पुढे असतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक कामे जी केली आहेत ती सामाजिक कामं होती, त्यामध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता। ते जरी निकटवर्ती असले महाराष्ट्र राज्यातर्फे जो काही फंड येतो तो फंड तो वितरित करण्यासाठी कुठल्याही प्रकारची काळाबाजारी करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले। सोबतच त्यांनी काही कागदपत्र देखील दाखवली की ज्यामध्ये त्यांनी सांगितले की ते कशा प्रकारे काम करतात। येणाऱ्या काळामध्ये अनेक जे उल्हासनगर शहरातील जे नगरसेवक आहेत त्यांना जो फंड वितरित करून त्या फंडाचं कशा प्रकारे कार्य केलं जातील याबद्दल देखील त्यांनी सांगितलं। विभागाच्या कपाटातून फाईल काढून नेतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। रामचंदानींचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार आहे। रामचंदानी याला डोंबिवलीतील भाजपच्या बड्या नेत्याचं पाठबळ आहे असं बोललं जात आहे। उल्टा चोर कोतवाल को डाटे की स्वतः भ्रष्टाचार करायचे, स्वतः ठेकेदारी करायची, स्वतःच्या मुलाला कामं मिळायला पाहिजे म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा, हे सगळं काम आपण स्वतःहून करायचं आणि दुसऱ्यावर आरोप लावायचे, ते पण बिनबुडाचे आरोप। पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की प्रदीप रामचंदानी हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती कागदाची फेरफार कशी करतो
हे दाखवण्याचा प्रयत्न त्याने गेल्या काही वर्षापूर्वीच केलेला आहे, ज्यावेळी त्यांनी फाईल चोरी केली होती. आणि ती फाईल चोरी करताना फक्त देशातच नव्हे संपूर्ण जगाने देखील पाहिलं होतं की कशाप्रकारे तो फाईल चोरी करून त्याला 39 दिवसाची त्याला पोलीस जेलची कारवाई देखील झाली होती. परंतु अशाच प्रकारचे तो कामं करत आहे आणि तो भ्रष्टाचार करतो. त्याने आतापर्यंत अनेक भ्रष्टाचार केले, त्याची यादी देखील आता अरुण आशेन यांच्याकडे आहे म्हणली आणि येणाऱ्या काळात ते देखील या सर्व बाबी उघडकीस आणणार आहेत. खरं म्हटलं तर त्यांना पत्रकार परिषदेमध्ये करायला पाहिजे होता की तुम्ही फाईल चोरीच्या आरोपानंतर तुम्ही जी वारी करून आलात, त्या वारीनंतर पुन्हा पुन्हा तुमच्या मुलाला घेऊन तुम्ही ते काम करण्याकरता धडपड करतात, मुलाच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये प्रशासनावर दबाव आणतात, कुठलं काम व्हायला पाहिजे म्हणून कसे पेपर फिरवायला पाहिजे ते बघतात. पेपरची अफरातफर करण्यासाठी प्रदीप रामचंदानीपेक्षा दुसरा माणूस तुम्हाला दाखवायची गरजच नाही. त्यांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलं की पेपरची आणि फायलीची अफरातफरी कशी करतात ती. अच्छा, त्याचा महत्त्वाचा मुद्दा हा राहिला आहे की अरुण आशेन असो, भारतीय जनता पक्ष असो किंवा शिंदे गट असो, उल्हासनगर शहरामध्ये आत्तापर्यंत 1261 करोड कधी तर 70 करोड असा वेगवेगळा जो निधी उल्हासनगर शहरामध्ये येतो त्याची विल्हेवाट कशा प्रकारे होती हे एक दुसऱ्यांच्यामध्ये आता मलिदा खाण्यासाठी कदाचित एक दुसरा मलिदा न भेटल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. काही छोटे ठेकेदारांना कामं देण्यासाठी या सगळा प्रकार चालू असा देखील आरोप केला गेला जातो. परंतु हे जे मोठे ठेकेदार एकच ठेका देऊन बाकी ठेकेदारांच्या गळ्यावर जो पाय दिला जातो, हा जो प्रकार घडत आहे तो अत्यंत चुकीचा आहे. गेली काही वर्ष झालं शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये एक समेट होती, एक दुसऱ्यांच्या सोबत एक काम करत होते. परंतु आता अचानकपणे असं झालं जो प्रकार आहे त्यामध्ये नक्कीच कुठेतरी पाणी मुरतं आहे. त्यामुळे कोण चुकीचं आहे आणि कोण खरं आहे कोण खोटं आहे हा येणारं काळ सांगेल. परंतु सध्या तरी हे जे वातावरण शहरात निर्माण झालं आहे त्यामध्ये नक्कीच घोटाळा झालेला आहे हे सर्व श्रुत आहेच. आता पुढे जाऊन हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे की यामध्ये खरा कोण आहे आणि खोटा कोण आहे, जनतेसाठी कोण काम करतं आणि कोण जनतेचं लुटण्याचं काम करतो. अरुण आशेन यांनी सांगितलं आहे की मी बिल्डर आहे, ठेकेदार आहे, त्यामुळे मी माझी कामं करण्यासाठी ठाण्याला येत जात असतो, सातत्याने उल्हासनगरमध्ये नसतोच. त्यामुळे आता हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे की अरुण आशेन हे जनतेसाठी काम करतात, स्वतःसाठी काम करतात किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करतात, हे आता पाहणं अत्यंत गरजेचं आहे.